नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. हा 31वा ब्लॉग आहे. आपले 30 दिवस कंप्लीट झालेले आहे ब्लॉगिंग, कंटिन्यू ब्लॉगिंगमध्ये. आणि त्या 30 दिवसात मला 146 प्लस सबस्क्रायबर भेटले आहे. आणि बाकी व्ह्यूज आणि लाईक्स तर भेटत आहे ॲज कम्पेअर टू माझ्या सबस्क्रायबरच्या हिशोबाने. तर आहे माझं इन्क्रीमेंट, असं नाही का नाही आहे. फक्त आता मला असं वाटतं की अजून मला खूप साऱ्या जेव्हा नाही का थोडंसं रीच वाढवा लागेल. आणि ते कसं वाढवायचं ते मला माहिती नाही अजूनही, बट स्टील मी कन्सिस्टंट राहायचा खूप प्रयत्न करत आहे. बाकी तर ताईकडे स्वयंपाक बनवतात, चला आपण जाऊन भेटू तिला. अच्छा, स्वयंपाक ऑलरेडी बनलेला आहे. शॉक. पिल्लूचं पाणी आहे. त्याची भाजी आहे का? गवारा शेंगाची भाजी. हे काय आहे? अभि एवढी मोठी राहू. आणि हे सोया आहे. सोया नाही, काय म्हणतो त्याला? दलिया. मिस अरे ते ओपन समजलं ना त्यांना. दलिया गरम आहे, राहू दे. दलिया आहे, समजून जा तुम्ही, समजून जा. आता ताईनी बनवला तर चांगलंच. तर आधी मी 11:30 वाजता काहीतरी अपलोड करत होतो ब्लॉग. आणि व्ह्यूज तेव्हा पण येते असं काही नाही. पण मग ताईसोबत वगैरे बोलणं झाल्यानंतर ताईने म्हटलं की 10:30 वाजता अपलोड करू शकता तुम्ही. म्हणजे तो 10-10:30 वाजताचे कसं की खूप सारे लोक बघतात, म्हणून मी म्हटलं चला करून टाकतो म्हणून. कारण ऑलरेडी एक दिवसा अगोदर मी म्हणजे आज मला अपलोड करायचं, तर काल मी रात्री एडिट वगैरे करून ठेवून देतो आणि बाकी सगळं रेडी राहते माझं. तर मग मी ठेवून काय करू, म्हणून मी अपलोड करून टाकतो. बाकी बघू. आज पण माझी तब्येत खूप खराब आहे, तर मी आज सुट्टी टाकली आहे. आणि जमलं तर उद्याही टाकीन. तर बघूया अजून काय होते, कारण वेदर चेंज आहे. नागपूरमध्ये खूप पाऊस येत आहे, मला माहिती आहे. पण तिकडे वेदर एवढं काही थंड नाही आहे. आणि इकडे काहीच पाऊस नाही, एक थेंब पाऊस नाही. मी 2 दिवसापासून इथे राहते, एक थेंब पाऊस नाही. पण थंड वातावरण एवढं आहे की मी बाहेरही गेलो ना तरी असं थंड वाटते. असं वाटते जॅकेट वगैरे घालून जावं लागते म्हणून. तर ठीक आहे, चला भेटूया नंतर. ते पिल्लूला चारून देत आहे. आणि इथे टाकले आहे कपडे विन. आणि मग कपडे वरती वाळ टाका लागेल. आणि माझी रूम झाडझूड पण करायचं, तर मी म्हटलं चला करून देतो माझी रूम झाडझूड वगैरे. कारण जिजून इकडची रूम वगैरे झाडून टाकली होती, कारण मी तेव्हा झोपलो होतो म्हणून. तर पिल्लू वगैरे इकडे येत राहते माझ्या रूममध्ये वगैरे. तर चांगल्याने मी आता झोपलो होतो, तर मला खूप जोराचा पाऊस म्हणजे आवाज आला पावसाचा. तर मग मी चेक केलं बाहेर, खूप जोराचा पाऊस येतो. म्हणजे आता 3-4 दिवस झाले पाऊस नाही आला होता बेंगलोरमध्ये, पण आता खूप जोरात येत आहे. तुम्ही म्हटलं चल दाखवून देतो. हे बघा, पाऊस पूर्ण जोरात पाऊस येत आहे. म्हणजे मला वाटते ताई पण कुठं ना कुठे थांबलीच असेल. ताई थांबली असेल कुठं ना कुठे, कारण पाऊस खूप जोरात येत आहे. म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनच्या हिशोबाने खूप जास्त येत आहे. तर ताई कुठतरी थांबली असेल आता. तर मला वाटते ताई आज लेट येईल. ताईनी रेनकोट नेलं होतं का? स्मार्ट दिसतंय भगतसिंग. आता पाऊस येत आहे, तर मग आम्ही विसरलो होतो कपडे काढायचं. तर कपडे पूर्ण एका साईडला करून ठेवले आणि जे पण आहे ते आतमध्ये काढून टाकले. तर आता कॅमेरा वगैरे ओलं वाचते तर काही टेन्शनच नाही. तसं हा वॉटरप्रूफच आहे, 20 मीटर वॉटरप्रूफ आहे हा. तर बघा पाऊस थांबला आता, म्हणजे कमी झाला हळूहळू. आणि विचार होता आमचा आज गाडी वगैरे धुवायचा. आणि माझी पण तिकडे बाईक उभी आहे, ती पण धुवायची. पण आता चला पाऊस आला तर आता धुवूनच टाकला. तर जीवसाठी पण चांगलं झालं, गाडी वगैरे धुवायची गरज नाही आहे. मी ऑटोमॅटिक ते बटन सुरू केली ती पाण्याची. तर आता ते झालं ना जीजू. ऑटोमेटिक मैंने वो बटन चालू की थी पानी का, तो इसलिए बारिश आ गई. ऑटोमेटिक बोला बटन चालू किया था मैंने, तो इसलिए बारिश आ गया. धोने की जरूरत नहीं है. तो बाइक भी मैंने सोचा था कि आज थोड़ा सा पोंछ लूँ. मैंने ही सोचा था गाड़ी धो दूँ, पर अपने आप हो गया वो. आता मला वाटते उद्या मला ऑफिसला जावं लागेल आय गेस. इनकेस जर बरं राहिलं आज रात्री, काही म्हणजे नाही आलं मला काय म्हणते ताप वगैरे नाही आला, तर मग उद्या वगैरे मला जावं लागेल. ये देखो ये फ्लिकरिंग हो रहा है थोड़ा थोड़ा सा, नहीं क्या? ये देखो फ्लिकरिंग हो रहा है. तो स्टार्टिंग में हो रहा है, फिर बाद में स्टॉप हो रहा है.
अरे विचार तू ताईला, सॉरी जिजूंना. हो. मी आत्ता म्हटलं होतं की बा ताई आली नाही, म्हटलं आज थोडंसं नाही तर वेळाने येईन म्हटलं. तू रेनकोट तर नेलं होतं ना का? हां हां. मस्त काकडी झाली. है ना? ए, गिरा, पत्र. बघा ताईला मी म्हटलं होतं की आता एक उद्या किंवा परवा थोडीशी डाळभाजी करशील, तर ताईने डाळभाजी आणली आहे बघा. ताई हसून राहिले. हे बघ बरं किती मस्त मस्त कापता येतो. कोणती भाजी कापायची आहे म्हटलं तू? हां हां, तोडून टाकू ना. हे बघा एवढी सुंदर ताई पाहिजे बस. अजून काय मग भेटलंच जाईन मला इझिली जॉब. त्यात काय एवढी मोठी गोष्ट. ताई सुंदर असली तर चालेल, बायको सुंदर नसली तर नाही. काय? ताई सुंदर असली तर चालेल, पण बायको सुंदर नसली तरी चालेल. हो, नाही रे? जो कोणी बघत आहे सांगून द्या. इतक्या चांगल्या गोष्टी फक्त सौरभच करू शकते. सगळे डायलॉग माझ्यावर, सगळे डायलॉग स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत. का बोलाव का नाही काही समजत नाही मला. हे सगळे लाईन तुझ्यावर ट्राय करेन तेव्हा समोरची पोरगी पटल ना. हे असं ते तसं. ताई असल्यानंतर का पाहिजे. ताईला मी म्हटलं एवढी सुंदर आहे, तर ताईने मला नाही का कॉम्प्लिमेंट दिलं तर हसायला पाहिजे ना, तर नाही. ताईने मला एक काम दिलं. हे बघा, हे भाजी तोडायला सांगितलं तिने. का करता आता आता माझी ताई एवढी चांगली आहे म्हणून नाही का लागते, नाही तर. आता टॅम्पलेट पण बनवून जाईल. कोणतं टॅम्पलेट? ताईने दिली भाजी तोडायला. हां, टॅम्पलेट नाही म्हणत त्याला, बॅनर म्हणते ते. तेच ते. नाही सॉरी, कव्हर पेज म्हणतो त्याला. तसंच बनवून जाईल. अरे आता का काही नाही दिले आता भाजी तोडा. बघा अशी एवढं कामं करायला लावते, मग माझे ब्लॉक केव्हापर्यंत माहित नाही. एवढी मोठी भाजी तोडायला लागली आहे तू. खायला कशी होती एवढी मोठी भाजी? कशी म्हणते मला. हा वाला अँगल चांगला आहे ते. दूध ठेवलं होती ते गरम करून चेतीच राहिला. तसंही थंडच आहे ना वातावरण. मस्त थंड, मस्त गरम गरम चहा होत आहे. पण यांच्या दोघांसाठीच बनवलं यांनी. मला म्हणते नको पिऊ म्हणते, सध्या तब्येत खराब आहे तर. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, तर चहा प्यायला लागते मला तब्येत खराब झाली तर. पण ताई नाही म्हणते. इथे जीजू एडिट करत आहे व्हिडिओ वगैरे. आणि हे फ्लिकरिंग खूप जास्त होत आहे, मलाही खूप दिसत आहे. तर बघतो मी एकदा चेंज करून परत एकदा. आता कमी झालेलं आहे फ्लिकरिंग, आता तुम्ही बघू शकता. पण प्रॉब्लेम ही आहे की फ्लिकरिंग जर कमी केली तर डीमनेस होते. तर ते एकदा बघावं लागेल मला की एक्झॅक्टली का करू म्हणून. तर बाकी हा चहा झालेला आहे, बघू शकता तुम्ही पूर्ण प्रॉपर. आणि एकदा तिकडच्या रूममध्ये जाऊन बघतो एकदा फ्लिकरिंग अजूनही होत आहे का. नाही, फ्लिकरिंग वगैरे तर नाही होत आहे, फक्त थोडंसं डीम वाटतंय मला. पण असं वाटतं की एडिट करताना वेळेस मला बघावं लागेल की एक्झॅक्ट ही हा काय इश्यू आहे.
ठीक आहे, जाऊ द्या, बघू देऊ. पण बाहेरचं थोडंसं असं कमी दिसेल मला असं वाटतं. पण एक्झॅक्ट सेटिंग मलाही नाही माहिती एक्झॅक्ट का करायचं आणि का नाही. पण इथे काहीतरी ताई शोधत आहे. हा शोधते का? ताईच्याच पसार राहते इथे, म्हणून नाही का मला नाही आवडत. जाऊ द्या, पण आता का करते.